नेतृत्व माननीय मोदीजी करतात, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी करतात आणि या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मागच्या जवळपास 10-11 वर्षाच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही गोष्टी, खूप काही उपलब्धी या ठिकाणी आपल्याला समोर दिसतायत। आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेतली 5 वर्ष हे सगळं पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला। या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकर आमच्या सोबत उभे राहिले आणि मला सांगायला निश्चितपणे समाधान वाटतं या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आम्ही नक्की केलंय। पुण्याच्या मेट्रोचा विस्तार असेल, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणामध्ये ई बसेसचं रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न असेल, नदी पुनर्जीवन, नदी सुधार प्रकल्प सारखे मोठे महत्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात झाली असेल, 24/7च्या पाणी पुरवठा योजनेला जवळपास 80-85% काम त्याचं आता पूर्णत्वाकडे झालं। या शहरात जनरेट होणारा जवळपास 2600 मेट्रिक टन कचरा त्याच्यावरती 100% प्रक्रिया करणारं पुणे शहर झालं। या पुणे शहराला वैद्यकीय महाविद्यालय मिळालं। या पुणे शहरातून पुणे ते लोणावळा 3rd and 4th लेनच्या रेल्वेच्या मार्गाला मंजुरी मिळाली। पुण्याला आयएमएचं एक मुंबई आयएमएचं उपकेंद्र म्हणून मान्यता मिळाली। सीआरसीएसचं एक भारतातलं दुसरं कार्यालय पुण्यामध्ये आता होतंय। अशा अनेक प्रकारच्या कोविडच्या काळामध्ये 2 नवीन हॉस्पिटल्स पुण्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली गेली। कोविडच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम केलं। त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, चांदणी चौकासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला आला, तो चालू झाला। पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला असलेला एकूण वाहतुकीचा प्रश्न सुटला। त्यामुळे सगळे प्रश्न 100% सुटले असं आम्ही म्हणणार नाही, परंतु ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावरती पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली तिथे आम्ही प्रामाणिकपणे पुण्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलाय। आणि म्हणून पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की या कामाच्या जोरावरती शेवटी पुणेकर हे विचारी आहेत, पुणेकर हे नेहमी कामाला साथ देतात, विचाराला साथ देतात। आणि आपण पाहिलं असेल की स्थानिक पातळीपासून देश पातळीवरती माननीय मोदीजींच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती आपण आता 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आलो। या देशातील 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली। देशातील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना गरिबांसाठी आल्या, महिला असतील, कामगार असेल, युवक असेल, या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अशा असंख्य योजनेच्या माध्यमातून आज देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी की ती मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज लाभार्थी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं, मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्राचं सरकार आणि पुणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।